रब्बी हंगामात 10,000 रुपये हेक्टरी अनुदान. तर हे हेक्टरी जे 10,000 रुपये रब्बी हंगामासाठी, तर हे कशा पद्धतीने मिळवायचे, त्याची प्रक्रिया काय? तसंच के-वाय-सी कशी करायची? ह्या सगळ्या प्रोसेसच्या बाबतीत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एस-टी-आर ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चला तर कृषी मित्रांनो, पूर परिस्थितीमध्ये जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांना राज्य शासनाने हेक्टरी 8,500 हे मदत जाहीर केली असून त्या व्यतिरिक्त 10,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 3 हेक्टरपर्यंत मर्यादा दिलेली आहे. जसे की ज्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टरपर्यंत जमीन आहे, म्हणजे 7.5 एकरपर्यंत जमीन आहे, त्यांना 30,000 रुपये रब्बी हंगामाकरता निविष्ठा अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे जसे की 1 हेक्टरपर्यंत असेल अशा शेतकऱ्यांना 10,000 पर्यंत, म्हणजे कमीत कमी 10,000 ते जास्तीत जास्त 30,000 यापर्यंत रब्बी हंगामासाठी जसे बी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्याकरिता राज्य शासनामार्फत हे अनुदान दिले जाणार आहे. याला मर्यादा ही 3 हेक्टरपर्यंत आहे. तर बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यासाठी नेमकं करावं लागेल का? के-वाय-सी कशी करायची? किंवा ॲग्रीस्टॅक नसेल तर मिळेल का? ह्या सगळ्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक वरती फार्मर आयडी जनरेट झालेले आहे, असे शेतकरी बांधव यांना रब्बी हंगामासाठी कृषी निविष्ठाच्या माध्यमातून, म्हणजेच कृषी निविष्ठा अनुदान म्हणून प्रति हेक्टर 10,000 यापर्यंत, तर जास्तीत जास्त 30,000 म्हणजे 3 हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. हे जे शेतकरी ॲग्रीस्टॅक वर फार्मर आयडी जनरेट केलेले आहे आणि ते शेतकरी जर बाधित असतील तर त्यांना कोणकोणती प्रोसिजर करावं लागेल किंवा कशा पद्धतीने त्यांना ही मदत मिळणार आहे, त्या बाबतीत आपण पाहूया. आता ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तयार झालेली अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून कृषी विभागातील जे कृषी सहाय्यक किंवा कृषी मित्र असतील, तसेच आपले सरकार यांच्याकडून माहिती गोळा केल्याच्या नंतर कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याचे राज्य शासनाकडून कार्यवाही चालू आहे. त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा, के-वाय-सी कशी करायची, ह्या संदर्भात बरेच शेतकरी यांना प्रश्न पडत आहे. ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण होत आहे. मित्रांनो, याच्यासाठी जर पाहिले तर आपल्या गावातील जे शेतकरी बाधित किंवा जे पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी ज्याची ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तयार आहे, अशांना कृषी विभागाच्या मार्फत असणारे गावाला जे कृषी सहाय्यक आहे, तसंच कृषी मित्र असतील, आपले सरकार असतील, अशा अधिकाऱ्यांकडे आपल्याला जी माहिती द्यायची ती म्हणजे आधार कार्ड नंबर असेल, त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नंबर, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक जे की लिंक असणारा पाहिजे. जे ॲग्रीस्टॅकला जे आधार कार्ड लिंक आहे आणि जे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, असेच कागदपत्र आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी मित्र यांच्याकडे जमा करणं गरजेचे आहे. जे रब्बी हंगाम अनुदान आहे, हे किमान 1 हेक्टर आणि जास्तीत जास्त 3 हेक्टर अशी मर्यादा ठेवण्यात आलेली असून त्याकरता जे पात्र शेतकरी किंवा सर्वच जर शेतकरी पात्र असतील तर अशाने आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तसंच कृषी अधिकारी असेल, कृषी मित्र आणि माळी सेवा केंद्र यांच्याकडे ही माहिती त्या माध्यमातून गोळा करण्यात येणार असून त्यांना डीबीटीद्वारे डायरेक्ट राज्य शासनाकडून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची जी माहिती किंवा हे कागदपत्र गोळा करून आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, जसे की आधार कार्ड असतील, फार्मर आयडी नंबर असतील, बँक पासबुक आहे, हे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यांच्याच अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्यांनी आपल्या गावातील जे कृषी सहाय्यक यांच्याकडे हे कागदपत्र जमा करून त्यांच्या मार्फत आपल्याला निश्चितच 10,000 रुपये रब्बी हंगामासाठी कृषी निविष्ठा अनुदानाच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे. तसंच जे 8,500 रुपये प्रति हेक्टर हे मिळणार आहे, ते मदत व पुनर्वसन विभागामार्फत भेटणार आहे. त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तरी निधी उपलब्ध केल्याच्या नंतर त्वरितच डायरेक्ट शेतकरीच्या जे डीबीटी मार्फत आहे, लिंक केलेल्या खात्यामार्फत डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तरी कृषी मित्रांनो, अशा पद्धतीने जे रब्बी हंगामासाठी
निविष्ठा अनुदान म्हणून 10,000 रुपये प्रति हेक्टर येणार आहे. कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 30,000 पर्यंत मर्यादा ठरलेली असून कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून ॲग्रिस्टाक फार्मर ID, आधार नंबर आणि बँक पासबुक हे जमा करण्यात येत आहे. तर कृषी मित्रांनो, माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.